छोटस यश आमचं आहे मुक्ता तुमच्यासारख्या सगळ्या पत्रकारांचं पण यात वाटा आहे, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी खूप स्वाभाविक आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आता कोथरूड पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आहे आणि तुम्ही इथे बघत असाल की आत्ताच ह्या कोथरूड मधल्या काही पोलिसांनी 3 महिन्यापूर्वी काही मुलींना जो त्रास दिला होता त्यांच्या घरातून त्यांना न सांगता घेऊन गेले होते आणि इथे आणून डांबलं होतं. त्या पोलिसांच्या विरोधात FIR नोंदवून घ्या अशी मागणी करणारे सगळे लोक लढत होते आणि आता त्यांची मागणी मान्य झालेली आहे आणि या पोलिसांवर FIR दाखल झालेली आहे. ही FIR ची कॉपी तुम्ही बघत असाल की या केसमध्ये जे काही लढणारे सगळे वकील होते त्यांनी आत्ताच जस्ट हे झालेलं आहे 1 मिनिटापूर्वी आणि सही सुद्धा झालेली आहे. आपण आज यांच्याकडूनच समजून घेऊया की नेमकं कोणाच्या विरोधात तक्रार दाखल झाली, नेमकं काय झालं होतं. या ठिकाणी पीडिता पण आहे, जिला इथल्या पोलिसांनी उचलून घेऊन गेले होते, दिवसभर डांबून ठेवले होते एका रूम मध्ये जिथे CCTV नाही आहे आणि त्रास दिलेला होता. तर आपण त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी समजून घेऊया. आणि याच्यामध्ये आपण जर बघू शकता अमोल कामथे आहेत, श्रीमती संजीवनी शिंदे आहेत, धनंजय सानप आहेत आणि विनोद परदेशी हे संभाजीनगर पोलीस स्टेशनचे आहेत. अच्छा, हे तिकडून आलेले आहेत, औरंगाबादवरून आलेले आहेत. प्रेमा पाटील जे आहेत आणि श्रुती कडणे जे आहेत ते इथल्याच कोथरूड पोलीस स्टेशनचे आहेत. सखाराम सानप आहेत, हे सुद्धा औरंगाबादवरून आलेले आहेत आणि हे त्या मिसिंग मुलीचे सासरे आहेत. आणि एक अजून हे होते की ज्या प्रेमा पाटील यांच्या मैत्रीण ते आहेत, त्यांचं नाव आम्हाला एक्झॅक्टली माहित नाही, पण ते CCTV मध्ये एंट्री करताना हे करताना दिसत आहेत आम्हाला सगळ्यांना. तर ह्या सगळ्या लोकांच्या विरोधात FIR दाखल करायची आम्हाला जो त्या मुलींना त्रास दिलेला आहे त्याच्या अनुषंगाने हा 310(2) म्हणजे डकेतीचा गुन्हा आहे, किडनॅपिंगचा गुन्हा आहे. त्यांना इथे आणून CCTV नसलेल्या रूम मध्ये डांबून ठेवणं असेल किंवा खासगी वाहनांमधनं कुठे फिरवणं असेल, हाऊस ट्रेसपासिंगचा सारखा क्रिमिनल हाऊस ट्रेसपासिंगचा गुन्हा याच्यामध्ये पण आपण घेतलेला आहे. अवैधरित्या शासकीय गणवेशात नसताना, शासकीय कुठलेही कागदपत्र न दाखवता त्यांनी ज्या पद्धतीने घरात घुसून त्या मुलींच्या सोबत वर्तन केलं, हा क्रिमिनल हाऊस ट्रेसपासिंग आहे. 74 म्हणजे जुनं 354 एखाद्या महिलेचा विनयभंग करण्यासारखे महत्वाचे कलम याच्यात आहेत आणि त्या महिला एखाद्या विशिष्ट जाती समुदायात येतात, SC ST कॅटेगरीत येतात, हे माहिती असूनही त्यांच्यासोबत हे केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे जातीवरून शिवीगाळ आहे, त्यांना जात वारंवार विचारल्या गेली आहे, LGBTQI कम्युनिटीतले आहेत हे वारंवार विचारलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने देखील FIR मध्ये हे सगळे पोलीस आहेत का ज्यांच्या विरोधात तक्रार आहे? याच्यातले 6 लोक पोलीस कर्मचारी 100% आहेत. एक व्यक्ती निवृत्त पोलीस कर्मचारी आहेत जो मिसिंग मुलीचा सासरा देखील आहे आणि एक ज्या इथे हजर होत्या त्या सिव्हिल ड्रेसवरती असल्यामुळे त्या कर्मचारी आहेत का फक्त त्यांच्या सिव्हिलियन मैत्रीण आहेत ह्याच्याबद्दल आम्हाला अजून खात्रीशीर माहिती नाही. ओके, तर म्हणजे जवळपास हे सगळे पोलीस आहेत की ज्यांच्या विरोधात अशा प्रकारचा गुन्हा की घरात घुसणे, काहीतरी घरातलं गायब करणे, जातीवरून शिवीगाळ करणे, हे सगळं ह्या पोलीस स्टेशन मधल्या किंवा याच्याशी संबंधित असलेल्या आणि काही छत्रपती संभाजीनगरचे पोलीस इथे आलेले होते. या ठिकाणी या केसमध्ये लढणारे वकील आहेत, ऍडव्होकेट तायडे आहेत, भाऊसाहेब आजबे ऍडव्होकेट आहेत. मला सांगा याच्या पुढचा काय स्टेप असणार? आता समजा FIR नोंदली गेलेली आहे, पुढे काय असेल? नाही, आता जो FIR नोंदवलेला आहे CR नंबर 318/2025 कोथरूड पोलीस स्टेशन, याच्यामध्ये पनिशमेंट फॉर डकॅटी असेल, पनिशमेंट फॉर विनयभंगाचे सेक्शन असतील, पनिशमेंट फॉर किडनॅपिंग असेल, पनिशमेंट फॉर क्रिमिनल ट्रेसपास असेल, हे 4 अत्यंत महत्वाचे गुन्हे आहेत. या गुन्ह्यांना 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या सायटेशन नुसार ज्या गुन्ह्यांना 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असते त्या आरोपींना ताबडतोब अटक करावी लागते. आता FIR झालेला आहे. इथून पुढे पोलिसांचं काम काय आहे की पहिल्यांदा पुणे शहराच्या CP साहेबांनी आणि संभाजीनगर शहराच्या CP साहेबांनी त्या संभाजीनगरचे 4 पोलीस आणि पुणे शहरातले 2 पोलीस, या 6 पोलिसांना पहिले तर यांनी बडतर्फ केलं पाहिजे. बडतर्फ केल्याच्या नंतर कोथरूड पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या गुन्ह्याचा तपास हा या विभागाच्या ACP साहेबांकडे मेहरबान कोर्टाने दिलेला आहे. त्यामुळे त्या ACP साहेबांच्या आदेशानुसार या 8 आरोपींना ताबडतोब अटक करावी लागेल आणि अटक केल्याच्या नंतर 24 तासामध्ये जेव्हा त्यांना मेहरबान कोर्टासमोर प्रोड्यूस केलं जाईल तेव्हा मात्र यांना जास्तीत जास्त PC कसा मिळेल याची तरतूद आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. बेलसाठी ऍप्लिकेशन केलं त्यांनी जर समजा अँटिसिपेटरी बेलसाठी ऍप्लिकेशन केलं तर ते पहिलं अँटिसिपेटरी साठी बेल ऍप्लिकेशन करावं लागणार आहे त्यांना या मेहरबान शिवाजीनगर कोर्टातील स्पेशल कोर्टासमोर. परंतु आंध्र प्रदेशच्या कोर्टाच्या जजमेंटनी जे जजमेंट आलेलं आहे मागील 20-25 दिवसापूर्वी की
सेशन कोर्टाला किंवा स्पेशल कोर्टाला अॅट्रॉसिटी सारख्या गुन्ह्याअंतर्गत होणाऱ्या एफआयआर मध्ये सेशन कोर्टाला गुन्हा म्हणजे अँटिसिपेटरी बेल देण्याचा अधिकार नाहीये. त्यामुळे त्यांना हायकोर्टात जावं लागेल. पण इथं बेल डिस्पोज ऑफ झाल्याशिवाय तिथं सुद्धा जाता येणार नाही. त्यामुळे त्यांना अटकेशिवाय पर्याय नाहीये. इथं बेल दाखल केल्याच्या नंतर ते हायकोर्टात जातील. पण तोपर्यंत इथल्या पोलिसांनी त्यांना अटक केल्याच्या नंतर रेग्युलर बेल सुद्धा आम्ही त्यांचा अडवणार आहोत. किमान 1 महिना तरी त्यांना बिहाइंड द बार जावंच लागेल अशी तरतूद कायद्यामध्ये आहे आणि आम्ही ती पूर्णपणे पाळणार आहोत. म्हणजे आता थोडक्यात हे सगळे जे काही आहे त्यांच्यावर कारवाई होईल किंवा त्यांना अटक होईल आणि जे काही कायद्यानुसार व्हायचं ते होईल. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त एफआयआर नोंदवून घ्यायला सुद्धा यांना 3 महिने वेगवेगळ्या याच्यातनं जावं लागलं. ज्या पीडित महिला आहेत त्यांना सुद्धा खूप त्रास झाला, त्यांचं राहणं मुश्किल झालं, त्यांचा जॉब सुटला, त्यांना इतर लोक काय काय बोलायला लागले आणि अशा ठिकाणी त्यांना आणलं होतं की ते इथे लिहिलेलं आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आहात आपण म्हणून. पण त्या मुलींना इथे आणून सीसीटीव्ही नसलेल्या खोलीमध्ये घेऊन गेलेले होते. त्यांच्यासोबत सगळे प्रकार झालेले ज्याच्यावर आपण व्हिडिओ याच्या आधी बनवलेला आहेच. भाऊसाहेब आजबे आहेत, आपण त्यांना विचारूया की हे सगळं याच्या मागे तुम्हाला काय वाटतं की हे का कुठल्या मानसिकतेतनं झालं, इतकं का त्रास सहन करावा लागला की एफआयआर नोंदवून घेण्यासाठी? नाही, एक्झॅक्टली. म्हणजे अॅट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की जर त्या अंतर्गत तातडीने एफआयआर दाखल केला पाहिजे. त्यासाठी कोणत्याही चौकशीची गरज नाही. हीच गोष्ट त्यावेळी आम्ही सिनियर पीआय यांनाही सांगितली होती आणि जेव्हा सीपी ऑफिसमध्ये याच्यासाठी या सगळ्या मुली गेल्या, वेगवेगळ्या संस्था संघटनांची लोक तिथं आली आणि सीपी साहेबांना भेटून निवेदन देऊन त्यांनी एफआयआरचा निर्देश द्यावा यासाठी, त्यावेळी देखील जे वेगवेगळे स्तराचे पोलीस अधिकारी आहेत, म्हणजे एसीपी असेल, डीसीपी असेल, ऍडिशनल सीपी असेल, जॉईंट सीपी असेल, असे सर्व वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी आलेले होते. पण त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची इच्छा ही या मुलींना मदत करण्याची नव्हती, एफआयआर दाखल करण्याची नव्हती, तर हे जे आरोपी पोलीस आहेत त्यांना वाचवण्याची होती. आणि याच्यात निश्चितपणेच म्हणजे कल्पना करा, 16 ते 18 तास तिथं पहाटे 3 वाजेपर्यंत या मुली तिथं होत्या, बाकीची लोक तिथं होती आणि तरी देखील एफआयआर का दाखल झाला नाही? कारण गृह खात्यातून राजकीय हस्तक्षेप या प्रकरणामध्ये झालेला होता. त्यामुळे ही गंभीर बाब आहे. म्हणजे परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात पण आपण पाहिलं, त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये असं म्हटलेलं होतं की असं काही घडलेलंच नाहीये. पण पुढे आपण पाहिलं की ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर जे आहे ते सुप्रीम कोर्ट पर्यंत गेले आणि सुप्रीम कोर्टच्या आदेशाने तिथं देखील एफआयआर दाखल करावा लागला. त्यामुळे मुद्दा असा आहे, प्रश्न असा आहे की दलित विरोधी मानसिकतेचे जे अधिकारी आहेत त्यांना नैतिक बळ कुठून मिळतं? तर त्यांना नैतिक बळ त्यांच्या राजकीय बॉस कडून मिळतं. म्हणजे गृहमंत्री जो आहे त्यांचा जो नैतिक दबाव असायला हवा तो नैतिक दबाव तर नाहीच नाही. पण ज्यावेळी अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी घडतात तेव्हा गृह खात्याकडून त्यांना संरक्षण पुरवलं जातं. आणि म्हणून ही लढाई आमच्यासाठी खूप कठीण अशी लढाई होती. 3.5 महिने आम्ही न्यायालयीन लढाई लढलो आणि शेवटी संविधानाचा न्यायाचा विजय झाला. आज एफआयआर दाखल आम्ही तो केला. आता आपण इथे श्वेता पाटील म्हणून आहे, तुम्हाला माहिती असेल की या सगळ्या याच्यात सगळ्यात पहिल्यांदा जिनी लाईव्ह केलं होतं आणि सांगितलं होतं की त्या मैत्रिणींसोबत काय झालेलं आहे. पण त्यांच्या शी सुद्धा बोलूया. पण त्याआधी अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांना सुद्धा पीडित महिलेनी लेखी दिलेलं होतं की माझ्यासोबत काय झालं, पोलिसांनी कसा त्रास दिला, घरात येऊन शिवीगाळ कशी केली, कपड्यांवरून, जातीवरून काय काय बोललं गेलं. हे अशी तक्रार जेव्हा ती महिला करते तेव्हा रुपाली चाकणकर यांनी तिला फोन करून तिला सहानुभूती किंवा काहीतरी आपण करूया, तिला पाठिंबा देऊ, तिच्या मागे उभं राहायचं सोडून त्यांनी ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये ते त्या महिलेचं नाव सुद्धा लिहिलं की हिच्यासोबत असं असं झालं, अशी तक्रार आली म्हणून. याच्यामध्ये त्या रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सुद्धा आता वकील त्यांच्या विरोधात सुद्धा जाणार आहे असं हे वकील लोक म्हणतात. आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया की नेमकं काय. मॅडम, ज्या दिवशी हे सगळं काही प्रकरण सुरू होतं, सुरुवातीपासून आपण याच्यामध्ये होतो, त्या मुलीने जेव्हा आम्ही इथे कोथरूड पोलीस स्टेशनला आलो, इथे तक्रार घेतली नाही, सीपी साहेबांकडे गेलो, त्यावेळी आम्ही सविस्तर मेल त्यांना या संदर्भात चाकणकर मॅडमला पाठवलेला होता, महिला आयोगाला पाठवलेला होता. त्या मेलची त्यांनी दखल घेतली नाही. सीपी ऑफिसमध्ये सगळं मीडियावरती जेव्हा दिसायला लागलं त्यानंतर आम्ही त्यांना वारंवार कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. एका फोनवरती त्यांनी हे केलं की तुम्ही आम्हाला का फोन केला नाही, महिला आयोग आहे. म्हटलं मॅडम तुम्हाला मेल केलेला आहे, तुम्हाला मेसेजेस केलेले आहेत, आम्ही तुम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यावरती त्यांचं असं होतं नाही तुम्ही येऊन भेट घेणं अपेक्षित होतं, आम्हाला सांगणं अपेक्षित होतं. ह्या सगळ्या फ्रस्ट्रेशनमध्ये आणि टेन्शनमध्ये या मुली असताना त्यानंतर त्यांना ती घटना समजल्यानंतर सुद्धा त्यांनी त्याच्यावरती सुमोटो कुठली ऍक्शन, सुमोटो कुठलंही कॉग्निझन्स काहीच घेतलं नाही. तपास करू, कारवाई करू, दोषी आढळले तर करू, अशा स्वरूपाची आम्हाला उडवडवीची उत्तरं सुरुवातीला त्यांनी दिली. त्यानंतर आम्हाला थोड्या दिवसांनी समजलं, साधारण 4-5 दिवसानंतर, की त्यांनी
त्या पीडित महिलेचं नाव, पत्ता, तिचं वय असलेला एक ट्विट केलेला आहे आणि अशा स्वरूपाची आमच्याकडे एका महिलेने, पीडित महिलेने आमच्याकडे मदत मागितली आणि आम्ही त्याच्यावरती योग्य ती कारवाई करू अशा स्वरूपाचं एक मोघम ट्विट त्यांनी केलेलं आहे. पण त्याच्यात तिची आयडेंटिटी डिस्क्लोज होईल, तिचा पत्ता डिस्क्लोज केलेला आहे. त्यामुळे तिला पण त्रास झाला असेल. त्याच्यावरती मी स्वतः त्यांना रिप्लाय केलेला आहे वेगवेगळ्यांनी. आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना मेल केलाय. जी पीडित मुलगी आहे तिने त्यांना फोन केलाय, तिने त्यांना मेल केलाय, त्यांच्या PR टीम सोबत बोलण्याचा प्रयत्न केलाय. पण आम्हाला त्यांच्याकडनं कुठल्याही स्वरूपाचं उत्तर आजपर्यंत मिळालेलं नाही आणि आज 15 तारखेपर्यंत ते ट्विट तसंच तिथे उपलब्ध आहे. याच्या फक्त विरोधात काय होऊ एवढाच शकतं? मुद्दा नव्हता, फक्त अजून एक गोष्ट जोडतो की ही गोष्ट जेव्हा निदर्शनास आली तेव्हा वेगवेगळे नेते जे आहेत, म्हणजे रोहित पवार असतील, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार असतील, यशोमतीताई असतील, या सगळ्यांनी ट्विट केलेलं होतं की ही जी गोष्ट आहे ती चुकीची आहे आणि ट्विट तातडीने डिलीट केलं पाहिजे. अगदी मी अंजलीताई आंबेडकर ज्या आहेत त्या देखील रुपालीताई चाकणकर यांच्यावर बोलल्या होत्या, काही पत्रकार मंडळी देखील त्यांच्यावर बोलली होती. पण या रुपाली चाकणकर म्हणजे यांचा मुजोरपणा किंवा त्या नेमक्या कोणत्या स्वरूपाचं कोणासाठी काम करतात असा प्रश्न पडावा असं त्यांचं वर्तन राहिलेलं आहे. म्हणजे महिला आयोगाची स्थापना मुळात यासाठी झालेली आहे की महिलांना तातडीनं न्याय मिळावा. त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर महिला आयोगाने जाऊन स्वतंत्रपणे चौकशी करून त्यांना न्याय मिळेल अशी तजवीज करावी. पण तसं घडताना दिसत नाही. म्हणजे सोशल मीडियावरती जसं आता महिला आयोगाला महिला आयोग म्हणतायत, अगदी तशीच स्थिती जी आहे ती रुपाली चाकणकर यांच्यामुळे निर्माण झालेली आहे. पुढे काय चाकणकर यांच्या विरोधात? नाही, कायदा असं सांगतो की एखाद्या महिलेच्या संदर्भात तिने जर 354 जुना होता, आताचा 74, ह्या अंतर्गत जर एखादी फिर्याद दिली असेल आणि ती SC ST कम्युनिटीची असेल तर तिची आयडेंटिटी डिस्क्लोज करणं हा कायद्याने गुन्हा आहे. हा कोणता कायदा सांगतो आपल्याला? तर भारतीय न्याय संहितेचा सेक्शन 356 सांगतं. अॅट्रॉसिटी ऍक्टचा सेक्शन 31R आणि 31S सांगतं. कारण पब्लिक व्ह्यू त्यांनी हे सांगितलं कुठं? तर त्यांच्या ट्विटरवर. बरे कधी सांगितलं? तर पीडित महिलेने आपल्या नावासह, आपल्या जातीच्या उल्लेखासह तक्रार केली त्यांच्याकडे. कारण त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, एक या नात्याने तक्रार केली. त्यांनी काय करायला पाहिजे होतं? आपण जसे डूज अँड डोंट शिकलो तसं त्यांनी काय करायला पाहिजे होतं? CP साहेबांना आदेश द्यायला पाहिजे होते की या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करा. हे केलं नाही. त्यांनी काय केलं तर न करायला पाहिजे होते की त्या पीडित महिलेचं नाव, तिचा पत्ता ते डिस्क्लोज केलं. त्याच्यामुळे तिचं क्रिमिनल डिफेमेशन झालेलं आहे. डिफेमेशन मध्ये सेक्शन 356 लागू होतोय. या ठिकाणी 356 आणि पब्लिक व्ह्यू मध्ये, कारण ट्विटर हे समाज माध्यमांमध्ये, ते पब्लिक व्ह्यू मध्ये झालेलं आहे. त्याच्यामध्ये सेक्शन 31R आणि 31S इंटेन्शनली, तुम्हाला एखाद्या पीडितेची जात माहित आहे तरी तुम्ही अशा प्रकारचं कृत्य केल्यामुळे हा गुन्हा त्यांच्यावर लागू होतो. आणि 28 ऑगस्ट 2025 रोजी पासून ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कायदेशीर मार्गदर्शन केलेलं आहे. आताही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली रुपालीताई चाकणकरांवरती भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन 356, अॅट्रॉसिटी ऍक्टचा सेक्शन 31R 31S अंतर्गत गुन्हा दाखल करायचा का नाही याचं लिगल मार्गदर्शन ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांकडून आम्ही घेणार आहोत. कारण की म्हणजे महिलेंनी तक्रार केली, ती सांगते माझं नाव नका तिला पण खूप त्रास झाला. मी आता तिच्याशी बोलली, ती म्हणते की तिला खूप लोकांनी फोन केले कारण तिचं नाव, तिचा पत्ता दिसतंय. लोक उगीच म्हणजे जो ऑलरेडी हिला पोलिसांनी त्रास दिलेला आहे तिला आता समाज सुद्धा त्रास देत आहे. आणि महिला आयोगाने हे थांबवण्यासाठी काय करायचं तर अजूनही मॅडमने ट्विट डिलीट केलेले नाहीये. त्याच्यामुळे महिला आयोग आहे की काय हा पण इथे प्रश्न निर्माण होतो. तर हे सगळं आहे. याशिवाय जेव्हा हे FIR दाखल करून घ्या म्हणत होते तेव्हा यांच्यावर सुद्धा पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. म्हणजे पोलिसांवर गुन्हे दाखल व्हायचे तरी यांच्यावरच दाखल करतायत की ताकदीने यांच्याबरोबर आम्हाला उभं राहायचं होतं. परंतु आम्ही कोणताही गैरव्यवहार तिथे केलेला नाहीये, तरी सुद्धा आम्ही त्यांच्या सहकार्याला उभा आहे किंवा वंचित बहुजन आघाडीची एक ताकद त्यांच्याबरोबर उभा आहे म्हणून त्यांना कसं दाबलं जावं. तर जसं की माझ्यावर ऍडव्होकेट रेखा चौरे, परिक्रमा खोत आणि ह्यांच्यावर हे दोघी बाहेरचे आहेत, परंतु मी पदाधिकारी आहे आणि आमचे युवा आघाडीचे अध्यक्ष सागर भाऊ अल्लाट व आमचे अनेक पदाधिकारी असे 8 जणांवर त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे की आम्ही जे बोलके आहे आम्ही त्यांच्या बरोबर राहतो की आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही कुठेही दबलो नाही, कचलो नाही. जे रात्रंदिवस एक करून नको ते मशिवरे घेऊन आम्ही तिथे कसे उभे राहिलो आणि कशा पद्धतीने अभ्यास केला, अगदी सगळं वकील मंडळाचा मी धन्यवाद मानते. आणि आम्हाला सहकार्य केलेले सध्या ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर व पूर्ण आंबेडकरचं अंजलीताई आंबेडकर, सुजाताता आंबेडकर यांचा आम्ही धन्यवाद मानतो की त्यांनी आमच्या पाठीशी उभं राहिले म्हणून आम्ही यांना सहकार्य करू शकतो. तुम्ही बघत असाल की हा लढा काही इतका सोपा नव्हता. 3 महिने यांना कशातून जावं लागलंय.
आणि रात्रंदिवस आजही मला कळलं की रात्रीचे 2 वाजता हे लोक 2 वाजतापासून इथे आहे आणि 2 वाजतापासून हे लोक या सगळ्या याच्यामध्ये आहे, या सगळ्या प्रोसेसमध्ये आहे आणि व्यवस्था त्यांना कुठलाही सपोर्ट करताना दिसत नव्हती सुरुवातीला. फक्त न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे हे सगळं होऊ शकलं. आणि हे खरं आहे की हे जे काही म्हणजे आता रिॲक्शन येत आहे, खरंच बोलताना सुद्धा तिच्या डोळ्यातनं पाणी येते. या सगळ्याच्यातनं या मुली गेल्या, लढल्या. खरंच तुम्हाला मानावं लागेल, म्हणजे हॅट्स ऑफ की तुम्ही इतकं तग धरून राहिलात. आम्हाला माहिती नाही की तुम्ही कशातनं गेला आहात आणि आता थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला आनंद होता की FIR दाखल केली आणि आता या सगळ्या प्रोसेसमुळे हे सगळं झालेलं आहे. थँक्यू आमच्या सोबत राहण्यासाठी. थँक्यू. तुमच्या सोबत आहे, इथनं पुढे कायम राहा. सोबत आहे एवढंच आणि फक्त इथून पुढे पण म्हणायचं. या ठिकाणी सेलिब्रेशन सुरू आहे. FIR नोंदवून घेण्यासाठी यांनी जो लढा लढला, म्हणजे हा आनंद कशासाठी आहे, या इतक्या ह्याच्यातनं गेलेल्या आहे दिवस रात्र या मुली की सांगता येत नाही. म्हणजे खरंच काय सांगू आता. एवढंच सांगेल की पत्रकारांसमोर ज्या गोष्टी आहेत ना, त्या वेगळ्या गोष्टी की त्या दिवशी काय घडले 1-2 तारखेला, नंतर मग कसं त्यांनी गुन्हा नोंदवून घेतला नाही. पण मागच्या 3 महिने ते सगळं झाल्यानंतर जेव्हा आम्ही मीडिया समोर नव्हतो तेव्हा जी काही लढाई न्यायालयात चालू होती ती वकील लढत होते. त्याच्यामुळे त्यांचं हे एक यश. आणि दुसरं यश ह्या पोरींचं की न्यायालयाच्या बाहेर पण खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्रास दिला गेला. म्हणजे मुलींच्या रूम मालकांचा सततचं त्यांना रूम सोडा म्हणणं, त्यांच्या जिथून द्याला तिथून त्यांना प्रश्नचिन्ह उभं करणं की काय तुमची चूक आहे का. आमच्याबद्दल रुमर्स खूप तुम्ही पण ऐकलं, पत्रकारांकडूनच कळलेत की ह्या मुली कशा, यांची गँग आहे वगैरे असं म्हणणं. कामाच्या ठिकाणून कॅरेक्टर सर्टिफिकेट आता विचारणं, जेव्हा ते 1-1.5 वर्ष काम करतात तेव्हा आता म्हणणं पोलिसांनी कामाचं कॅरेक्टर सर्टिफिकेट द्या. अशा खूप छोट्या छोट्या गोष्टींनी मानसिक त्रास दिला गेलाय. तर त्याच्यामुळे हे म्हणजे ही लढाईची न्यायालयीन दिसते, त्याच्या पलीकडे पण एक मानसिक लढाई आहे जी लढावी लागली. आणि म्हणून एक छोटस यश आमचं आहे. मुक्ता तुमच्यासारख्या सगळ्या पत्रकारांचं पण यात वाटा आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी सेलिब्रिटी बोलू शकते काही मिनिटं. जी पीडित मुलगी आहे, जिच्या घरामध्ये हे पोलीस घुसले होते, न सांगता घुसले होते, पोलिसाच्या वर्दीमध्ये नव्हते, घुसून त्यांच्या घरामध्ये सगळं कपाट इनर सगळं चेक केलं आणि अजून त्याच्यासोबत 2 जणी होत्या, पण आज इथे एकटी ही आहे. आणि आता FIR नोंदवून सगळं झाल्यामुळे पण त्यांना थोडं बरं वाटतंय की हा कुठेतरी आपल्याला झालेला त्रास आणि त्रास देणाऱ्या लोकांना शिक्षा होईल अशी त्यांना आशा वाटत आहे. काय सांगशील आणि कशातनं तू गेलेली आहे, काय वाटतंय? जसं की श्वेताने आत्ताच सांगितलं, खूप त्रासातनं मी गेलेली आहे. खूप भयंकर त्रास झालेला आहे, मानसिक, इकॉनॉमिकली म्हटलं तरी चालेल, किंवा इतर पण सगळ्या गोष्टींचा. ह्या सगळ्या सर्व काळामध्ये सुरुवातीपासून ते आतापर्यंत आणि पुढे पण श्वेता असेल, परिक्रमा असेल, तायडे सर असतील, अजबे सर असतील, रेखाताई असेल, अंजली आंबेडकर असेल, सुजाता आंबेडकर असेल, बाळासाहेब आंबेडकर असेल, हे सर्व आणि कळत नकळत आमच्या सोबत असणारे माझे मित्रपरिवार आणि तुम्ही सगळे, म्हणजे आपण सगळे, हे सगळे सोबत असल्यामुळे सगळं शक्य झालेलं आहे. छान वाटतं, म्हणजे ना पॉवर मिळते, बाबा आहेत आपल्या सोबत, चला आपण जाऊ शकतो. म्हणजे माझ्यासोबत तुम्ही सगळे आहे म्हणून एवढं हे सोपं गेलं. काही लोकांसोबत कोणीच नसतं, त्यांनी काय करावं. बरोबर आहे, नाही का? छान आहे, खूपच भारी वाटतंय. पुढे पण असंच लढत राहू, असंच यश मिळत राहू आम्हाला. आता यश तेव्हा तर म्हणता येईल की जेव्हा आता शिक्षा होईल किंवा त्याच्यावर पुढे काय होतं ते आपण बघत राहूया. तर मला असं वाटतं की आज आपण इथेच थांबूया. पुढे जे काय होईल त्याचे अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहीलच. थँक्यू सो मच. धन्यवाद. चलो बाय.